थांबा. जर तुम्हाला वाटत असेल की फक्त गाड्या बंगल्यांचे विचार केल्याने किंवा स्वप्न बघितल्याने ते तुमच्याकडे खेचले जातील, तर तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनला अजून नीट समजून घेतलेलं नाही आहे. ब्रह्मांड तुमच्या केवळ विचारांना नाही, तुमच्या खऱ्या व्हायब्रेशन्सला उत्तर देतं. हे बघा, पाण्याला अजिबात हलवलेलं नाही आहे, फक्त त्याला एक छोटासा स्पर्श झाला आहे आणि शांत बसलेल्या पाण्यात एका सेकंदात व्हायब्रेशन्स निर्माण झाली आहेत आणि पाण्याचा अख्खा पॅटर्न बदलला आहे. आपलं शरीरसुद्धा 70% पाण्याने बनलेलं आहे. जेव्हा आपण मनात आपल्या करिअरविषयी, आपल्या तब्येतीविषयी किंवा फायनान्शियल कंडिशनविषयी निगेटिव्ह विचार करतो ना, तेव्हा आपल्या नकळत आपल्या विचारांचा एक छोटासा स्पर्श आपल्या शरीरातल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबामध्ये आणि पेशींमध्ये अशीच निगेटिव्ह व्हायब्रेशन्स निर्माण करत असतो. हेच ते व्हायब्रेशन आहे जे समृद्धीला आपल्यापासून दूर ढकलतात. फ्रेंड्स, दिवसभरात आपण खूप वेळा विचार करतो की माझ्याकडे खूप पैसा यावा. करिअरवरती काम करत असताना आपण म्हणतो की याच्यामध्ये मला प्रमोशन मिळावं. हा झाला तुमचा विचार, जो फक्त आणि फक्त तुमच्या डोक्यात चालू असतो. पण तो विचार करत असताना तुमच्या शरीरामध्ये नेमक्या कोणत्या भावना असतात? डोक्यात विचार चाललाय पैशांचा, पण छातीत आणि पोटात भीती आहे की माझ्याकडे तेवढी क्षमता आहे का? मी एवढे पैसे कमवू शकेन की नाही? माझ्याकडे हव्या तेवढ्या क्वालिटीज आहेत की नाहीत? या ज्या आतून येणाऱ्या भीती, काळजी आणि संशयाच्या भावना आहेत ना, म्हणजेच त्या झाल्या तुमच्या खऱ्या व्हायब्रेशन्स. डॉक्टर जॉन डी मार्टिनी याबद्दल एक अतिशय सुंदर वैज्ञानिक सत्य सांगतात. विचार हा फक्त एक इलेक्ट्रिक सिग्नल आहे, पण तुमची भावना हा मॅग्नेटिक सिग्नल आहे. जेव्हा तुमचे विचार आणि तुमची भावना एकमेकांशी मॅच होत नाहीत, तेव्हा तुमच्या संपूर्ण शरीरात आणि मनात एक प्रचंड रेझिस्टन्स म्हणजेच एक व्हायब्रेशनल कॉन्फ्लिक्ट तयार होतो. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या याच आंतरिक व्हायब्रेशन्सवरती काम करणार नाही, तोपर्यंत तुमचं कोणतंही स्वप्न, कोणतीही इच्छा प्रत्यक्षात येऊ शकत नाही. हा खेळ आपल्या आयुष्यात कसा चालतो हे नीट समजून घेऊया. तुम्ही रोज सकाळी उठून मी श्रीमंत होत आहे असा विचार करता, पण दिवसभर प्रत्येक बिल भरताना किंवा बँक बॅलन्स बघताना तुमच्या मनात एक धाकधूक होते, भीती वाटते. हा भीतीचा थरकाप म्हणजेच तुमचं फायनान्शियल व्हायब्रेशन आहे, जे विश्वाला सांगतं की माझ्याकडे पैशांची कमतरता आहे. तुम्हाला प्रमोशन हवं असतं, पण ऑफिसमध्ये जाताना तुमच्या मनात सहकारी किंवा बॉसबद्दल असुरक्षिततेची भावना असते आणि हीच असुरक्षितता तुमची खरी करिअर फ्रिक्वेन्सी ठरते. हेल्थ आणि तब्येतमध्ये बघा, तुम्हाला निरोगी व्हायचं असतं, पण दिवसभर तुमचं पूर्ण लक्ष फक्त तुमच्या शरीराच्या दुखण्यावरती किंवा आजारावर असतं. तुमचं लक्ष जिथे जाईल तिथेच तुमची ऊर्जा व्हावं लागते. त्यामुळे फ्रेंड्स, इथून पुढे तुम्ही जेव्हा कधी पॉझिटिव्ह विचार कराल किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक्स तुमचे गोल्स पूर्ण करण्यासाठी करायला घ्याल, त्यावेळी विचारपूर्वक एका गोष्टीकडे लक्ष द्या. तुमच्या शरीरामध्ये आत्ता नक्की कोणत्या व्हायब्रेशन चालू आहेत आणि त्या तुमच्या पॉझिटिव्ह विचारांशी मॅच होत आहेत की नाही. जर मनात भीती असेल आणि डोक्यात स्वप्न, तर आधी स्वतःला शांत करा. स्वतःच्या शरीरातील कंपनांना ओळखा. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की शरीरात वर्षानुवर्ष अडकलेली ही नकारात्मक व्हायब्रेशन्स तोडून ती हाय व्होल्टेजवरती कशी शिफ्ट करायची. मनात आणि शरीरात ती खरी श्रीमंतीची फ्रिक्वेन्सी कशी निर्माण करायची. याबद्दलचा सर्वात प्रॅक्टिकल आणि शक्तिशाली फॉर्म्युला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. तोपर्यंत फक्त आणि फक्त स्वतःच्या शरीरातील चालू असणाऱ्या व्हायब्रेशन्सवर लक्ष ठेवा. भेटूया पुढच्या भागात.